हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं माझ्या आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग देखील खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे, कुठेही स्किप न करता नक्की पहा। तर आता वाजलेले आहेत 6, आता आम्ही निघतोय, चला मग। तर आता येऊन पोहोचलो आहे आम्ही रेल्वे स्टेशनला आणि ट्रेन देखील मिळाली आहे। ट्रेनमध्ये बसलो आणि जागा देखील भेटली, कारण मुंबईसारख्या ठिकाणी गर्दी खूप असते, पाय ठेवायला देखील जागा नसते, इतकी ट्रेनमध्ये एरवी गर्दी असते। पण सकाळी लवकर आल्यामुळे ट्रेन रिकामी होती आणि भरपूर जागा होती, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं। सकाळची फ्रेश वातावरण मस्त त्याच्यामध्ये आणि ट्रेन रिकामी होती, त्याचा आनंद जास्तच होता। कारण हल्ली ट्रेनमध्ये खूप गर्दी असते, कारण कमी वेळेमध्ये जास्त लांब जाता येतं, त्याच्यामुळे ट्रेन सोयीस्कर पडते। तर आता येऊन पोहोचलोय आणि हा पाहू शकता ना, चला रेल्वे स्टेशनच्या पाठीमागला व्ह्यू आहे हा, म्हणजे बाहेरचा छान वाटतं, एकदम फ्रेश मस्त। तर आता आम्ही येऊन पोहोचलो आहेत गेटवे ऑफ इंडिया। तर हे ऐतिहासिक स्थळ देखील आहे, त्याच्यामुळे इकडे खूप सारी गर्दी असते। आणि आम्ही सकाळी पहाटे म्हणजे 6 वाजता घरी येऊन निघालो होतो, तर आम्ही इकडे 7:30 वाजता येऊन पोहोचलो। त्यामुळे आता तुम्हाला जास्त गर्दी पाहायला भेटत नाही, पण थोडासा वेळ निघून गेला, 11:30 10:30च्या पुढून खूप सारी गर्दी असते। इकडे तुम्हाला फोटोशूट करायला देखील जागा मिळत नाही। लवकर आल्यामुळे खूप छान असं मस्त उगवता सूर्य देखील पाहायला मिळतो आणि सकाळी खूप अशी गर्दी नसते, छान वाटतं आणि फ्रेश वाटतं। त्यामुळे तुम्ही येत असाल तर सकाळी नक्कीच या। आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं मुंबईसारख्या शहरामध्ये आपण फिरायला जावं, ते देखील माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। आणि इथे हे कपल पाहू शकता, एवढ्या सकाळी आले होते आणि त्यांचे मस्त फोटोशूट करून दिले मी, कारण मला ते ताई म्हणत होते की दीदी माझे फोटो वगैरे घे, मग मी त्यांचे फोटो वगैरे काढून दिले, त्यांना थोडीशी हेल्प केली। त्यानंतर आम्ही खूप सारे फोटो क्लिक केले, रील्स बनवले आणि ते देखील तुम्हाला पाहायला मिळालेच आहेत माझ्या इन्स्टा अकाउंटवरती। तर आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू नक्की पहा। पुढे चाललो आपण सरप्राईज अलिबागला। अलिबाग पुढे कशाला माहीत नाही, सरप्राईज चला फिरूया मस्त, अलिबाग टूर मस्त एन्जॉय करू। छान वाटते सकाळी सकाळी फ्रेश। आता 6:30 वाजले असतील, 7:30 नाही, आता 7:30 वाजले। हां 7:30 वाजले। आता आपण आलो आहोत गेटवे ऑफ इंडिया। इथून आपण आता कशाला जाणार? बोटने कुठल्या अपोलोने आपण जाणार समुद्रामार्गे मांडवा बीच, तिथून तिथे गेल्यावर समजेलच तुम्हाला कुठे कुठे जायचं। चला तर फायनली आपण येऊन बसलेला आहोत बोटमध्ये आणि खूप जास्त मला भीती वाटते, कारण मी सहलीमध्येच बोटमध्ये बसायचं धाडस केलं, त्याच्यानंतर मी खूप दिवसांनी असं बोटमध्ये बसलेली आहे। आणि आजूबाजूला समुद्र, खूप असं जास्त पाणी पाहून मला भीती वाटायला लागलेली, पण मज्जा देखील तेवढीच येत होती आणि भीती देखील वाटत होती। पण ठीक आहे, आपण जेव्हा एका गोष्टीमधून म्हणजे ती गोष्ट परत परत करत असाल तर आपल्या मनामधली भीती देखील निघून जाते। त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल असं छान बोटनी फिरायला तर नक्की तुम्ही या। तर आता आम्ही अलिबागला जात आहेत आणि ते देखील तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल। आता ह्या ब्लॉगमध्ये शेअर केलं तर खूप मोठा ब्लॉग होईल, त्याच्यामुळे मी छोटे छोटे पार्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि कुठेही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, खूप छान वाटेल। एक जणाला काहीतरी 100 की 150 रुपये तिकीट होतं आणि डबल सिटिंग बोट होती, वरती ओपन एरिया होता आणि वरती म्हणजे तिकीट देखील जास्त आहे। पण मला वरती खूप भीती वाटत होती, कारण पूर्ण ओपन एरिया होता, त्यामुळे आम्ही खालचं करत
असाल आणि तुम्हाला एक दिवस येऊन रिटर्न जायचं असेल तर बोटनी तुम्ही येऊ शकता आणि सकाळी लवकर या, जेणेकरून दुपारी उन्हाचा त्रास देखील होणार नाही. आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे तुम्ही 1.5-2 तास लागतात पोचायला अलिबागला बोटनी. बसनी जास्त टाईम लागतो पण बोटनी लवकर पोचतो आपण. त्यानंतर इथे येऊन पोचलो आहेत आपण अलिबागला. त्या समुद्राच्या काठाला बसलेलो ते इथे येऊन पोचलो. 1.5-2 तास लागतात, त्याच्यामुळे थोडासा जास्त बोर होत नाही पण थोडंसं कंटाळून वाटतं. आवडला व्हिडिओ तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. श्री स्वामी समर्थ.